किती आले, किती गेले, किती राजे झाले, छत्रपती शिवाजी महाराज एकच जाणता राजा झाले. सर्वप्रथम या जाणत्या राजाला विनम्र अभिवादन करतो. असं म्हणतात की भारतीय संस्कृतीत प्रत्येकास दोन माता असतात. एक माता जिच्या उदरातून जन्म घेतो आणि दुसरी माती जिच्यात सामावून जातो. माता आणि मातीमध्ये वेलांटीचा फरक असून तीच आपली भारतीय संस्कृती आहे, ज्या संस्कृतीला 5000 वर्षाचा इतिहास लाभला असून छत्रपती शिवाजी महाराजांनी जो 50 वर्षाचा जाज्वल्य इतिहास निर्माण केला आहे तो मागील 5000 वर्षात निर्माण झाला नाही आणि पुढीलही 5000 वर्षात निर्माण होणार नाही. इतिहासाच्या पानावर आदर्शाचे धडे असतात, वाचणारे इतिहासाचे गायक असतात, वाचून आचरणात आणणारे इतिहासाचे नायक असतात. आम्हाला इतिहासाचा गायक नव्हे नायक व्हायचं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी असं लिहून ठेवलं आहे की ज्यांना इतिहास समजत नाही त्यांना इतिहास घडवता येत नाही, ज्यांना इतिहास घडवता येत नाही त्यांना इतिहास बदलता येत नाही. इतिहास बदलायचा आणि इतिहास घडवायचा असेल तर इतिहासाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासापासून करावी लागेल. या निद्रिस्त महाराष्ट्राला जागृत करून सर्वप्रथम ज्यांनी स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला व छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा व मार्गदर्शन देण्याचं काम केलं ते पितामह दादासाहेब शहाजीराजे भोसले यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. त्या महाराष्ट्रातील एक माता जिने आपल्या दातृत्वाने, कर्तृत्वाने व नेतृत्वाने या भूमीला एक नव्हे तर 2 छत्रपती दिले, त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी आपल्या संस्काराच्या माध्यमातून या ठिकाणी जगावं कशासाठी आणि जगावं कुणासाठी हे दाखवून दिलं, त्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि निर्माण केलेलं स्वराज्य टिकविण्यासाठी ज्यांनी आपलं अवघं आयुष्य पणाला लावलं, वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व मावळ्यांना शिवजयंती निमित्त विनम्र अभिवादन करतो. मावळ्यांशिवाय शिवजयंती पूर्ण होऊ शकत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना मावळे मनासारखे मावळे मिळाले आणि मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे राजे मनासारखे मिळाले, म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले. आजच्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, ज्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप तुम्हा सर्वांवर असून ज्यांच्या वर्तनातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सुपरिवर्तन व्हावं असं सामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, जिल्हा परिषद शाळा कुष्टगावचे मुख्याध्यापक आदरणीय निलेवाड सर, तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक आदरणीय आलापुरे सर, आदरणीय भिशे सर, ज्यांनी आपल्या मंजूळ अशा आवाजानं सर्व तालुका मंत्रमुग्ध केले, ते गावचे सुपुत्र आदरणीय गायकवाड सर, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि व्यासपीठासमोरील आपण सर्व सन्माननीय विद्यार्थी, श्रोतेगण, बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना जोपर्यंत आपण तत्कालीन परिस्थिती काय होती याचा अंदाज घेणार नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम काय होता. ज्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्या कालखंडामध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीनं असा पण केला की मी आत्महत्या करणार आहे, पण एकच आत्महत्या करण्यासाठी मला स्वराज्याची भूमी पाहिजे, स्वतंत्र भूमी पाहिजे, मग मी विषप्राशन करून आत्महत्या करणार आहे असं जरी ठरवलं तरी एका पायावर उभा टाकावं इतकी भूमी सुद्धा आपल्या स्वराज्यात आणि स्वातंत्र्यामध्ये नव्हती. या ठिकाणी ज्यावेळेस स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न शहाजीराजे भोसले यांनी सर्वप्रथम केला आणि त्यांनी प्रयत्न केल्याच्या नंतर अक्षरशः सुलतानाच्या विरुद्ध एखाद्यानं प्रयत्न केले म्हणजे काय अवस्था होते याचं उदाहरण देण्यासाठी या ठिकाणी रावानं अक्षरशः गाढवाचा नांगर पुणे प्रांतात फिरवला आणि त्या ठिकाणी एक पहार रोवून साखळ दंडामध्ये बांधून त्या ठिकाणी फुटकी कवडी आणि तुटकं वाहन बांधून सर्व जनतेला संदेश देण्याचं काम केलं की या ठिकाणी शहाजी राजांचं पुणे हे उद्ध्वस्त झालेलं आहे, बरखास्त झालेलं आहे आणि या ठिकाणी आता शमशानवत परिस्थिती झाली आहे आणि याच्यानंतरही कोणी सुलतानांच्या विरोधामध्ये कटाक्षानं एक शब्द काढण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण केलेली होती. ज्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते कालखंड अशा स्वरूपाचा होता ज्या ठिकाणी कष्टकरी, शेतकरी आणि शेतमजूर हे अन्यायाखाली दाबले गेलेले होते, अन्याय सहन करत होते, चिडून गेले होते. तोंड असताना बोलायचं नाही, कान असताना ऐकायचं नाही, डोळे असताना पाहायचं नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. कुळाशिलाची चाड नव्हती, बेआबरूची चीड नव्हती, अशा प्रकारची परिस्थिती तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण झाली होती. इतकंच नाही तर या सुलतानांना कोणाचंच काही वाटत नव्हतं. आदिलशहाच्या भेटीला
25 जुलै 1629 रोजी माँसाहेब जिजाऊंचे वडील लखोजी जाधव आपल्या 3 पुत्रांसह राजवाड्यात गेले असताना मुजरा करायला गेले तेव्हा लखोजी जाधवांना तिथे मारण्यात आलं आणि त्यांच्या 3 पुत्रांची कत्तल करण्यात आली. सांगायला दुःख शब्द नव्हते, ऐकायला कान नव्हते. न्याय मागण्याची, दाद मागण्याची, चौकशी करण्याची पद्धत त्यावेळी अस्तित्वात नव्हती. अशा या विदारक परिस्थितीमध्ये या ठिकाणी माँसाहेब जिजाऊ चिडल्या होत्या. माँसाहेब जिजाऊंना राग येत होता, पण राग येत असताना काही करू शकत नव्हतो. अशा प्रकारची परिस्थिती असताना माँसाहेब जिजाऊंनी या ठिकाणच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व देवतांना साकडं घातलं आणि मागितलं की माझ्या पोटी असा एक पुत्र दे जो ही परिस्थिती बदलेल आणि स्वराज्य निर्माण करेल. त्याच कालखंडामध्ये भारुडाच्या माध्यमातून एकनाथ महाराज सांगत होते, या देवतांना याचना करत होते आणि म्हणत होते दार उघड भये, आता दार उघड भये. आणि माँसाहेब जिजाऊंनी जे याचना केली होती सर्व देवता पावल्या आणि 19 फेब्रुवारी 1630 मध्ये फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट होती. अंधाराचा विध्वंस करीत सूर्य क्षितिजावर येत होता. किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उडाला. एकच बातमी पुढे आली, पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. पुत्र कोणाला झाला? पुत्र माँसाहेब जिजाऊंना झाला, पुत्र शहाजी राजांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र भारत वर्षाला झाला. शिवनेरीवर जन्म झाला म्हणून नाव ठेवले शिवाजी. शिवाजीच्या कृपेने जन्म झाला म्हणून नाव ठेवले शिवाजी. शहाजी राजांना पुत्र झाला म्हणून नाव ठेवले शिवाजी. 3च अक्षरे. एका अक्षरात रामायण साठवलं होतं, दुसऱ्या अक्षरात महाभारत साठवलं होतं, एका अक्षरामध्ये नवभारत साठवलं होतं आणि 3ही अक्षरामध्ये नवीन भारत निर्माण करण्याचं चिरंजीवी सामर्थ्य साठवलं होतं. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यांच्या जन्मानंतर 400 वर्षानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील कोष्टगावमध्येच नव्हे तर अवघ्या भारतात आणि भारतासह जगामध्ये साजरी केली जाते. आणि ही जयंती जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत जयंती साजरी केली जाणार आहे, यात काही शंका नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे फक्त ढोल ताशे वाजवणं इतक्यापुरती मर्यादित नव्हती, तर शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे हा एक धर्मनिरपेक्षतेचा उत्सव आहे, हा एक स्त्री रक्षणाचा उत्सव आहे, हा न्यायाचा उत्सव आहे, हा सन्मानाचा उत्सव आहे, हा स्वत्वाचा उत्सव आहे आणि हा स्वराज्याचा उत्सव आहे. ज्या स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती ते स्वराज्य निर्माण करत असताना त्यांना पदोपदी आणि पावलोपावली या ठिकाणी प्रसंगांना आणि प्राणांतिक हल्ल्यांना सामोरे जावं लागलेलं होतं. आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आईस्क्रीमच्या माध्यमातून जर आपण त्यांची जयंती आणि त्यांचा पराक्रम पाहायचं ठरवलं तर आ म्हणजे आकांक्षा होती स्वराज्य निर्माण करण्याची. ई म्हणजे इच्छाशक्ती होती स्वातंत्र्य मिळवण्याचं, संयम होता वेळ प्रसंगी थांबण्याचा आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा धाड घालण्याचा. क्री म्हणजे क्रियानशीलता प्रत्येक पावलाला होती, ती म्हणजे स्वराज्य मिळवण्यासाठी. आणि शेवटी म्हणजे मनन करत होते स्वराज्य निर्माण करायचं कसं आणि निर्माण केलेलं स्वराज्य टिकवायचं कसं. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे लहान होते तेव्हा त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांवर राजमाता माँसाहेब जिजाऊंनी संस्कार करण्याचं काम केलं, ते म्हणजे स्त्री सन्मानाचा. पहा आता स्त्री सन्मानाचा संस्कार केला कसा तो. छत्रपती शिवाजी महाराजांना लहान वयातच बाल वयामध्येच शाहिरीचा कार्यक्रम ऐकण्याची आवड होती, इच्छा होती आणि गडावर एके दिवशी शाहिरीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. विषय होता चित्तोडगडची राणी पद्मिनी. आणि ज्यावेळेस राणी पद्मिनीचा पोवाडा गायला जात होता त्यावेळेस कार्यक्रम अर्ध्यापर्यंत गेला आणि छत्रपती शिवाजी महाराज मध्येच उठून आत गेले. त्यांच्या पाठीमागं माँसाहेब जिजाऊ गेले आणि त्यांनी शुभाकडे पाहतायत तर त्यांचे डोळे पाणावलेले होते, ओठ थरथरत होते आणि अंग थरथर कापत होतं. तेव्हा शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंना म्हणाले की माँसाहेब, हृदय पाषाणाच्या व्यक्तीलाही पाजर फुटावा इतका अन्याय आणि अत्याचार एका स्त्रीवर केलेला आहे. तेव्हा माँसाहेब म्हणाल्या की राजे, हा विषय भावनिक नाही. तुम्ही आज एका पद्मिनीची कहाणी ऐकलेली आहे, अशा कित्येक पद्मिनी आज समाजामध्ये खितपत पडलेल्या आहेत आणि त्या वाचविण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि इतकंच महाराज
त्यावेळेस म्हणाले की मासाहेब हे केव्हा थांबणार, आणि मासाहेब म्हणाले जेव्हा थांबवणारा येईल तेव्हा हे थांबेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या क्षणामध्ये कुठल्याही क्षणाचा विचार न करता मासाहेबांना वचन दिलं, मासाहेब मी तुम्हाला वचन देतो, याच्यानंतर आपल्या या प्रजेमध्ये, आपल्या या रयतेमध्ये एकाही स्त्रीवर अन्याय आणि अत्याचार होऊ देणार नाही. अशा प्रकारचं वचन दिलं आणि स्त्री संस्कार आणि स्त्रीचा सन्मान या राजानं केला. जेव्हा असं म्हणतात की वेल्थ इज अ लॉस्ट, नथिंग इज अ लॉस्ट, हेल्थ इज अ लॉस्ट, समथिंग इज अ लॉस्ट, आणि कॅरेक्टर इज अ लॉस्ट, एव्हरीथिंग इज लॉस्ट. आणि त्याप्रमाणेच जगातला छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एकमेव राजे होते जे चारित्र्य संपन्न होते. आणि अशा चारित्र्य संपन्न राजानं रयतेवरही तसाच वचक निर्माण केलेला होता. कारण ज्या कालखंडामध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज येत होता त्यावेळेस या ठिकाणची सर्व जनता पळून जायचं काम करत होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा ज्यावेळेस बाहेर निघाला त्याच वेळेस त्यांना ऐकण्यासाठी, त्यांना पाहण्यासाठी या ठिकाणची जनता बाहेर येऊ लागली. आणि रांझा गावच्या ठिकाणाहून छत्रपती शिवाजी महाराज डोंगरावरून उतरत असताना दुरून रामजी नावाचा एक व्यक्ती पळत येत होता. तो पळत असताना पडत होता आणि पडत असताना उठून पळत होता. पळत पळत तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ आला आणि त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना काही न बोलता त्यांचे पाय धरले आणि मोठ्यानं टाह फोडून रडू लागला आणि म्हणाला की महाराज मी पोरी विना पोरका झालो, काय चुकलं सांगा माझ्या लेकराचं. पाणवट्यावर पाणी भरण्यासाठी गेली होती पोर, गावच्या पाटलानं तिची आबरू लुटली आणि गरिबाचं दागिना हे आबरू असते ते लुटल्यामुळं तिला सहन झालं नाही आणि माझ्या लेकरानं जिवंत राहण्यापेक्षा मरण पत्कारलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राग अनावर झाला आणि त्यांनी तुरंत विचारलं की हे कुणं केलं. तेव्हा रामजी म्हणाला की महाराज कुंपणानं शेत खाल्लं. गावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर पाटील यानं हे काम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी तक्षणामध्ये तो पाटील आहे की पटवारा याचा विचार न करता त्याला आपल्या राजदरबारामध्ये बोलावलं, चौकामध्ये बसवलं आणि शिक्षा सुनावली. गुडघ्यापासून त्याचे दोन्ही पाय तोडले जावेत, दोन्ही हात कलम केले जावेत आणि त्याची पाटीलकी रद्द करून गावामध्ये गाढवावर बसून त्याची धिंड काढावी. अशा प्रकारचा न्याय निवाडा केला. आणि ज्या ठिकाणी न्याय मागण्याची पद्धत नव्हती अशा या रयतेमध्ये, अशा या जनतेला एक राजाच्या स्वरूपामध्ये दिलासा मिळाला की अन्याय झाल्यानंतर आपण न्याय मागू शकतो. आणि तो न्याय निवाडा करण्याचं काम जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं 15 वर्ष. आणि या कमी वयात आणि 15 वर्षाचं वय असताना जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा पराक्रम केला तेव्हा त्यांच्या वयाचा हिशोब चुकता झाला. आणि या ठिकाणी जे ही वतनदार होते, जे पाटील होते, जे देशमुख होते, जे सरदेशमुख होते त्यांच्यावरही वचक निर्माण झाला आणि रयतेला आपला माणूस आहे याचा दिलासा मिळू लागला. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी, ज्या वयामध्ये बागडायचं वय असतं, ज्या वयामध्ये खेळायचं वय असतं, अशा वयामध्ये स्वराज्य निर्माण करण्यासाठी तोरणा किल्ल्यावर भगवा ध्वज फडकविला आणि स्वतंत्र झाला तोरणा, स्वतंत्र झाला शिवबा, स्वतंत्र झाली मासाहेब जिजाऊ आणि स्वतंत्र झाली आपली जनता. आणि एका पाठोपाठ किल्ले जेव्हा त्यांनी मिळवायला चालू केले तेव्हा शुभान मंगल असेल, राजगड असेल आणि पुढे जाऊन कोंढाणा किल्ला त्यांनी काबीज केला. एका बाजूला त्यांनी हे आपली यशाची घोडदौड चालू ठेवली. कोणत्या किल्ल्याची दुरुस्ती करायची, कोणत्या किल्ल्याचं संरक्षण करायचं, कशा स्वरूपाचं संरक्षण करायचं याच्या विचारामध्ये मग्न असतानाच एक दुःखद अशी बातमी राजगडावर येऊन पोहोचली. आणि आदिलशहा या विचार करत होता की आपण एका दगडामध्ये 2 खाव पाडायचे आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांना नेस्तनाभूत करायचं आणि दुसऱ्या बाजूला शहाजी राजांना उद्ध्वस्त करायचं. आणि शहाजी राजांना मुस्तफा खानाने पकडलं आणि कैद केलं. राजगडावर बातमी आली शहाजी राजांना कैद करण्यात आलेला आहे. जेव्हा शहाजी राजांना कैद केल्याची बातमी शिवाजी महाराजांसमोर आली तेव्हा त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये इतिहास समोर आला की आपले आजोबा लखुजी जाधवांचं काय झालं, आपल्या 3 मामांचं काय झालं, बारी आता आपल्या वडिलांची. एका बाजूला स्वराज्य निर्माण करायचं, दुसऱ्या बाजूला आपल्या वडिलांना कैद केलेलं आहे. अशा स्वरूपाचा प्रश्न निर्माण झाला शिवाजी महाराजांपुढं की आता आपण स्वराज्य निर्माण करायचं की आपल्या वडिलांना वाचवायचं. जर आपण स्वराज्य निर्माण करण्याचा विचार करत असाल तर ते आपल्याला मिळणारच नाही. आपण असे कोंढाणा किल्ले हजारो मिळवू पण एकदा गेलेले आपले वडील आपण परत मिळवू शकत नाहीत. या विचारानं वयाच्या 17 वर्ष असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना
आणि महाराजांनी या ठिकाणी स्वराज्य निर्माण करत असताना ते मिळवण्याबरोबरच दिल्लीजीला पत्र पाठवलं मुघलशाहीला आणि सांगितलं की आमच्या वडिलांनाच म्हणजे शहाजीराजांना पकडण्यात आलेलं आहे. आणि ही बातमी ज्यावेळेस आदिलशहाकडे गेली त्यावेळेस आदिलशहा गोंधळला, घाबरला. कारण जर समजा दिल्लीवरून मुघलशहाची फौज आली तर आपण शहाजीराजांना कैद करू शकत नाहीत. आणि मग त्यानं याच्यातून मार्ग काढण्यासाठी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे मिळवलेला किल्ला कोंढाणा होता तो देण्यास सांगितलं. सोनोपंतांनी शिवाजी महाराजांना समजावल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा परत देण्याचं ठरवलं आणि कोंढाणा परत दिला. या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस शहाजी राजे आदिलशहाकडे होते त्यावेळेस त्यामुळे आता लागलीच आपण त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करू शकत नाही याचा विचार करून मध्यंतरीच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराजांना स्वराज्य विस्ताराकडे दुर्लक्ष थोडंसं करावं लागलं. त्यांनी दुर्लक्ष जरी केलं असलं तरी ते थोड्या कालखंडासाठी केलं. तेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की जर आपण या जनतेच्या हातामध्ये फक्त तलवार देऊन राज्य निर्माण करू शकत नाही तर जोपर्यंत या ठिकाणचा शेतकरी सुधारत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण प्रगती करू शकत नाही. आणि याचसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढवा या ठिकाणी धरण बांधण्याचं काम केलं, शिवपुरा या ठिकाणी धरण बांधण्याचं काम केलं. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जलसिंचनाचे जनक म्हणून ओळखले जातो. त्यांनी त्या कालखंडामध्ये अंमलात आणलेल्या योजना आज आपल्या सरकारनं अंमलात आणल्या तरी सुद्धा शेतकरी कष्टकरी जी जनता आहे त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. एका बाजूला आपण म्हणत असतो की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, जय जवान आणि जय किसान म्हणतो. आणि अशी परिस्थिती असताना स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही शेतकरी मी नाते माझे मातीशी होते, वर्षभर पिकवूनही कुटुंब माझे उपाशी होते, गिळावयाच दारिद्र्य अगाशी होते, मृत्यूच्या दारात कर्ज एकच साक्षी होते. म्हणजे शेतकऱ्यावर आज कर्ज बाजारी होऊन आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये अशी एकही घटना घडली नव्हती ज्या वेळी या ठिकाणच्या शेतकऱ्याला कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करावी लागलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा नंतर स्वराज्य विस्ताराला सुरुवात केली आणि पुन्हा कोंढाणा काबीज केला त्यावेळेस ना त्यांना आदिलशहाची भीती वाटत होती ना मुघल शहाची भीती वाटत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मविश्वासानं राज्य विस्तारास सुरुवात केली आणि आदिलशहा घाबरला आणि त्यानं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना थांबविण्यासाठी, रोखविण्यासाठी आणि नेस्तनाभूत करण्यासाठी या ठिकाणी मोहीम सोडली ती अफजल खानाची. अफजल खान निघाला 12,000 सैन्य घेऊन, 10,000 घोडदौड घेऊन, 1200 उंट घेऊन, अनेक तोफा घेऊन आणि एवढं मोठं साहित्य जे लढण्यासाठी घेऊन आला. निघाला असताना तो शांततेत न येता रयतेचं नुकसान करत होता. इतकंच नाही तर जेव्हा तो तुळजापूरला येऊन पोहोचला त्यावेळेस आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असणाऱ्या तुळजाभवानीमध्ये त्यांनी पाठवण्याचं काम केलं. तिथं गाय कापण्याचं काम केलं आणि मंदिराला अपवित्र करण्याचं काम केलं. त्याचा उद्देश होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी रणांगणामध्ये यावं आणि लागलीच आपण शिवाजी महाराजांना नेस्तनाभूत करावं हा विचार त्यानं केला होता. मात्र त्याला काय माहिती होतं, एकच सांगतो लक्षात ठेवा, पाऊल मागे हटणार नाही, चटावलेल्या गिधाडा आमचा शुभा मिळणार नाही. कुठली शस्त्र कुठली अस्त्र घेऊन यायचे ते खुशाल या. येत असताना तुझं मृत्यूपत्र तूच तयार करून ये, कारण परत जाण्यासाठी अफजल खाना तुझा मुर्दा सुद्धा उरणार नाही. आणि याच उक्तीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी संयमानं घेतलं आणि ठरवलं याच्याशी आपण युद्ध करायचं, पण सर्व जनतेला व रयतेला त्यामध्ये न डांबता द्वंद्व युद्ध करून आपण अफजल खानाला नेस्तनाभूत करायचं. आणि मग त्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांची भेट ठरली प्रतापगडावर. प्रतापगडावर जेव्हा त्यांची भेट ठरली त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन निघाले. त्यावेळेस माँसाहेब जिजाऊ म्हणाल्या की महाराज, हा अफजल खान म्हणजे ज्यानं कनकगिरीच्या युद्धामध्ये आपल्या संभाजी राजांना फसवून मारलं, ज्या अफजल खानानं आपल्या दादासाहेब शहाजीराजे भोसलेंना अपमानजनक विजापुरात आणण्याचं काम केलं, त्या अफजल खानाचा आपण बदला घ्या. म्हणजे किती काळीज मोठं होतं. आपल्या एका पुत्राला ज्यांनी मारलेलं होतं आणि जो धिप्पाड होता, क्रूर होता हे माहीत असताना राजमाता माँसाहेब जिजाऊंनी या जनतेसाठी, या रयतेच्या कल्याणासाठी शुभांना आशीर्वाद दिला, यशस्वी भव आणि जा व अफजल खानाचा पराभव करा.
छत्रपती शिवाजी महाराज गडावर गेल्याच्या नंतर अफजल खान हा शरीरानं बलदंड होता, मोठा होता. शिवाजी महाराजांची उंची त्यांच्या छातीपर्यंत लागत होती आणि अफजल खानानं आपल्या डाव्या कवेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना घेतलं आणि मागून वार केला. टर दिशा आवाज आला आणि त्यांचा सदरा फाटला. कारण आज चिलकत होतं. क्षणाचाही विलंब न लावता छत्रपती शिवाजी महाराजांनी तेवढ्याच चपळाईनं आपल्या हातातील वाघ नक्क्याच्या साह्यानं या ठिकाणी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला आणि क्षणामध्ये बघता बघता होत्याचं नव्हतं झालं आणि अफजल खान हा या ठिकाणी अस्तित्वात शिल्लक राहिला नाही आणि अफजल खानाचा वध झाला. अफजल खानाचा वध झाल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या मृत मुडद्याची विटंबना न करता सन्मानानं त्याचा विल्हेवाट लावली आणि लावत असताना असं म्हणाले की आपलं वैर हे जिवंत अफजल खानाशी होतं, मयत अफजल खानाशी नाही. इतका दूरदृष्टी आणि विवेकशील असा राजा इतिहासाच्या पाठीवर आपल्याला दिसले नाही. अफजल खानाच्या वधानंतर अवघ्या 19 दिवसामध्ये वाईपासून पन्हाळ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य काबीज केलं. काबीज केल्याच्या नंतर पुन्हा आदिलशाह घाबरला. विचार करू लागला की छत्रपती शिवाजी महाराजांना आता इथं अडवलं पाहिजे आणि म्हणून आदिलशाह आणि दिल्लीचा मोगलशाह या दोघांनीही कटकारस्थान करून शिवाजी महाराजांना नेस्तनाभूत करण्यासाठी या ठिकाणी शाहिस्तेखानाला पाठवण्याचं काम केलं. पन्हाळ गडावरून पुन्हा विशाळगडाकडे जात असतानाचा घटनाक्रम आपण पाहिला असता छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याही ठिकाणी संघर्ष करावा लागला आणि बाजीप्रभू देशपांडे यांनी आपलं बलिदान दिलं आणि घोडखिंडीची पावनखिंड केली. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी हा प्रदेश जिंकला आणि जिंकल्याच्या नंतर दिवसेंदिवस राज्य वाढत होतं आणि वाढतं राज्य जात असतानाच या ठिकाणी पुन्हा दिल्लीच्या मोगलशहानं या ठिकाणी जयसिंग राजांना पाठवलं आणि जयसिंग राजे आल्याच्या नंतर या ठिकाणी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करावा लागला. पुरंदरचा तह, ज्या तहच्या माध्यमातून ज्यांनी मिळवलेले सर्व होतं ते गमवावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. कारण त्या तहामधली पहिली अट होती ती म्हणजे राजांनी मिळवलेले 23 किल्ले द्यायची. इतकंच नाही तर संभाजी राजांना मुघलशहाकडं ओलीस ठेवायचं अशा प्रकारच्या जाचक अटी लावल्या आणि जयसिंग राजे मिर्झा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला औरंगजेबाला भेटण्यासाठी पाठवलं. छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला निघाले 500 कोस दूर. आग्रा या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोगल औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता आणि तो 50वा वाढदिवस साजरा करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं वैभव काय आहे हे दाखविण्याची पूर्णपणे योजना केली होती. मात्र दुर्दैवानं त्याचा वाढदिवस होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या दरबारात पोहोचू शकले नव्हते आणि जेव्हा दरबारामध्ये पोहोचले त्यावेळेस त्यानं जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं ठरवलं आणि त्यांना पंचहजारी असणाऱ्या पाठीमागच्या लाईनमध्ये उभं केलं. 500 कोसाहून दूर गेलेला एक पराक्रमी शूर आणि वीर असा राजा मागं उभा टाकलेला आहे हे पाहून छत्रपती शिवाजी महाराजांचा राग अनावर झाला आणि आग्र्यामध्येच औरंगजेबाच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कडाडले. ज्या दरबारामध्ये डोळे वर करून पाहण्याची हिंमत नव्हती अशा दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या पहाडी आवाजामध्ये बुलंद औरंगजेबाचा अपमान केला आणि जेव्हा औरंगजेबाचा अपमान केला आणि तिथून निघून गेले त्यानंतर औरंगजेबानं मात्र कूटनीती राबवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी बंदिस्त करण्याचं काम केलं आणि त्यांना ज्या ठिकाणी त्यांनी होते त्याच्या आजूबाजूला सर्व सैन्यांचा वेढा लावला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करून त्यांची हत्या करावी अशी योजना औरंगजेबानं आखलेली होती आग्रा या ठिकाणी. आणि सोबत होते ते म्हणजे 9 वर्षाचा बाल पुत्र संभाजी राजे. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये विचारांचा कल्लोळ उडाला. आपण एकटे असतो तर हरकत नव्हती, मात्र आपल्यासोबत आपला पुत्र संभाजी राजे सुद्धा आहेत. काय करायचं लक्षात येत नव्हतं. महाराजांच्या सोबत होते फक्त 350 मावळे आणि महाराजांच्या रक्षणासाठी नव्हे
तर महाराजांच्या भक्षणासाठी हजारो असे या ठिकाणी मोगल सरदार थांबलेले होते. बाहेर ज्या दिशेला पाहावं त्या दिशेला सगळेजण नंग्या तलवारी घेऊन होते. महाराज डेऱ्यामध्ये आणि सोबत आपल्या बाल संभाजी. महाराजांना लक्षात येईना इथून बाहेर पडायचं कसं, जमिनीतून जायचं की आकाशातून. त्यावेळेस महाराजांच्या डोक्यामध्ये एक युक्ती आली आणि त्यांनी आजारी आहेत असं नाटक केलं आणि औरंगजेबाकडं एक विनंती केली की मी आजारी आहे तेव्हा दान धर्म करू इच्छितो आणि मला मिठाई वाटण्याचा परवाना द्यावा, परवानगी. खानानं तत्क्षणामध्ये परवानगी दिली आणि मग पेटारे येऊ लागले. पेटारे यायचे, छत्रपती शिवाजी महाराज त्याला हात लावायचे आणि बाहेर जायचे. मात्र पेटारे जेव्हा बाहेर जात होते त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे चौकीतले सगळेच सैन्य त्या पेठाऱ्यामध्ये मिठाईच आहे का हे पाहायचे आणि पाहत असताना ते मिठाई खाण्याचं काम करायचे. छत्रपती शिवाजी महाराज शत्रूला मिठाई वाटत होते आणि हा उपक्रम सलग 3 महिने चालला. आणि जेव्हा त्या ठिकाणी चौकीतल्या पहारेकऱ्यांच्या असं लक्षात आलं की पेठाऱ्यामधून मिठाईच दिली जात आहे तेव्हा त्यांनी सगळेच पेटारे न पाहता काही पेटारे पाहण्याचं ठरवलं. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये युक्ती आली आणि त्यांनी 2 पेठारे रिकामे आणण्याचं सांगितलं. आणि मग त्या 2 पेठाऱ्यापैकी एका पेठाऱ्यामध्ये आपण स्वतः आणि दुसऱ्या पेठाऱ्यामध्ये आपल्या बाल संभाजी राजांना बसवलं आणि त्या औरंगजेबाच्या तावडीतून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हे काम म्हणावं इतकं सोपं नव्हतं, फार कठीण होतं. आणि प्रत्येक क्षणाला जर समजा त्याच वेळेस मोगल बादशहाच्या सैन्यापैकी एकालाही पत्ता लागला असता तर त्याच क्षणी आपलं आयुष्य संपणार याची जाणीव असतानाही धैर्यानं, ताकदीनं आणि हिमतीनं छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणाहून निसटले आणि सुखरूप आपल्या राज्यामध्ये आले. स्वराज्यात आल्याच्या नंतर त्यांनी मात्र पाठीमागं फिरून न पाहता स्वराज्य वाढविण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त भूतलावरच आपलं स्वराज्य आणि अस्तित्व निर्माण केलं नाही तर सिंधुदुर्ग सारखा किल्ला आणि तट हेही बांधण्याचं काम केलं आणि आरमार उभारण्याचं काम केलं. ज्यावेळेस त्यांनी आरमार उभा केलं ते 400 वर्षापूर्वी आणि 400 वर्षानंतर आमच्या लक्षात आलं की आरमाराचं किती महत्त्व असतं. कारण जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला कसाबनं केला तेव्हा आम्हाला कळलं की समुद्र सुद्धा महत्त्वाचा आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना 400 वर्षापूर्वी कळलं होतं की समुद्राचं संरक्षण करणं हे आवश्यक आहे आणि त्यांनी संरक्षण त्या दृष्टिकोनातून केलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण करत असताना आणि ते टिकवत असताना आपल्या जनतेवर आणि रयतेवर कुठलाही अन्याय आणि अत्याचार केला नव्हता. आणि अन्याय आणि अत्याचार न करता एवढं स्वराज्य शून्यातून विश्व निर्माण करणं इतकी साधी आणि सोपी गोष्ट नव्हती. कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्वच लोकांमध्ये क्षमता आणि ताकद असतानाही आपण हिंदू आहेत म्हणजे आपल्याला राज्य करण्याचा अधिकार नाही अशा प्रकारची मानसिकता तयार झाली होती. आणि ती मानसिकता धुवून आणि पुसून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक करून घेतला. राज्याभिषेक करणं म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्याकडे असणारी संपत्ती, आपल्याकडे असणाऱ्या धन दौलत याचं प्रदर्शन करणं हा उद्देश नव्हता. तर या ठिकाणी खितपत पडलेल्या मानसिकतेला बदलण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केला. आणि राज्याभिषेक केल्याच्या नंतर या ठिकाणी जी वतनदारी पद्धती होती ती वतनदारी पद्धती बंद करून वेतनदारी पद्धती सुरू केली आणि त्या वेतनदारी पद्धतीचा अंमल केला. आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण वेतनावर काम करतोय. ही बाब या ठिकाणी अतिशय उल्लेखनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस आपण इतिहास प्रकर्षानं पाहतोय त्यावेळेस प्रामुख्यानं सांगितलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी होते. तर छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नव्हते तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिमांचा सन्मानच केला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजे होते आणि अशा धर्मनिरपेक्ष राजाची आपण या ठिकाणी आज जयंती साजरी करतो. आणि अशी जयंती साजरी करत असताना अतिशय मनस्वी आनंद होतो की आपल्या जिल्हा परिषद शाळा कुष्टगाव या ठिकाणी या बाल वयातील आणि बाल लेकरावर संस्कार करण्यासाठी या ठिकाणी सरांनी एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करून सुविचारांची उधळण करण्याची जी संधी दिली याबद्दल मी सरांचा
आभारी आहे आणि त्यांनी संधी दिली याबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जे मनोगत व्यक्त करायचं होतं ते थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.